जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे। सोन्याचे दर 1,27,411 रुपयांवर पोहोचलेत, तर चांदी 1,59,650 रुपयांवर पोहोचली आहे। मध्य आणि हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जातो आहे। ठाणे ते कल्याण मार्गावर सकाळी 10:30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक असेल, तर हार्बर मार्गावर दुपारी 12 वाजेपर्यंत ब्लॉक आहे। मध्य रेल्वेवर नवीन वर्षामध्ये 10 ते 12 लोकल फेऱ्या आणि 15 डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। तसंच हार्बर मार्गावर सुद्धा एसी लोकल सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे, त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे। कल्याण लोणावळा रेल्वे मार्गावर पायाभूत कामांसाठी ब्लॉक घेतला जाणार आहे। 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीमध्ये विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे, त्यामुळे लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता आहे। श्रीफाटा इथे उड्डाणपुलाच्या कामासाठी निर्जे दातेवली रेल्वे मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे। 25 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर तसंच 2 आणि 7 डिसेंबरला रात्री 1 ते पहाटे 4 वाजेपर्यंत ब्लॉक असेल। नामनिर्देशित व्यक्ती म्हणजेच नॉमिनी ही संबंधित मालमत्तेची मर्यादा कालावधीसाठी केवळ कायदेशीर विश्वस्त असते, असं मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय। तसंच संबंधित प्राधिकरण जेव्हा एखाद्या व्यक्तीला कायदेशीर वारस म्हणून प्रमाणित करतो, तेव्हा त्या मालमत्तेवर नॉमिनीचा हक्क संपतो, असंही उच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय। भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाचा आज सांगलीमध्ये विवाह सोहळा पार पडणार आहे। या सोहळ्याला विविध क्षेत्रांमधील दिग्गज हजेरी लावणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून चोख बंदोबस्ताची तयारी करण्यात आली आहे। अहिल्यानगरातील अजिंक्य फिटनेस क्लबनं फॅट लॉस स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं। या स्पर्धेला जिल्ह्यातील 450हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला। तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यायामाद्वारे स्पर्धकांनी 45 दिवसांमध्ये प्रभावीपणे फॅट कमी केले। जळगावमधील जिल्हा परिषदेमध्ये बक्षीस वितरण समारंभ पार पडला। या समारंभामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षक, अधिकारी, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा गौरव करण्यात आला। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सर्वांचाच गौरव झाला। यावेळी निपुण भारत उपक्रमाची माहितीपट प्रदर्शित करण्यात आला। जळगाव जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीनं 65 स्टार्टअप उद्योजकांना 40 कोटींचं अर्थसहाय्य द्यायला मान्यता मिळाली आहे। बँकेकडून स्टार्टअप व्यावसायिकांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमात सुमारे 200 व्यावसायिक सहभागी झाले होते। भंडाऱ्याच्या लाखांदूरमधील खोलमारा जुना इथे विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याला वन विभागानं जीवदान दिलंय। शिकारीच्या शोधामध्ये आलेला बिबट्या अचानक गावातील 40 फूट विहिरीमध्ये पडला। यावेळी वन विभागाच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत बिबट्याला सुखरूपपणे विहिरीतून बाहेर काढलंय। त्यानंतर बिबट्याला जंगलामध्ये सोडलेलं आहे। साताऱ्यामधील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यामध्ये सामंजस्य करार झालाय। वैज्ञानिक वन्यजीव व्यवस्थापन आणि पशुवैद्यकीय मदत आणि मानव वन्यजीव संघर्ष निवारण मजबूत करण्यासाठी हा करार झालेला आहे। या कराराअंतर्गत वन्यजीव आरोग्य सेवा, आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली आणि प्रशिक्षित पथकांची नियुक्ती यावर काम केलं जाणार आहे। मत चोरी विरोधात 14 डिसेंबरला रामलीला मैदानावर काँग्रेसची जाहीर सभा पार पडणार आहे। सभेमध्ये जनतेला मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन केलेलं आहे। त्यामुळे निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेस पुन्हा एकदा मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय। भोर नगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा मंत्री चंद्रकांत पाटीलांनी शुभारंभ केलाय। भाजपच्या उमेदवारांसह भोरचे ग्रामदैवत वाघजाई माता मंदिरामध्ये त्यांनी विधिवत पूजा केली आणि प्रचाराचा नारळ फोडला। भंडाऱ्यामध्ये शिवसेनेनं भाजपला धक्का दिलाय। भाजपच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। भाजपनं तिकीट नाकारल्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज आहेत। पालघर नगर परिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी एका अपक्ष उमेदवारासह 6 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। भाजप, शिवसेना, शिवसेना ठाकरे पक्ष आणि काँग्रेस स्वबळावर लढतायत। त्यामुळे सर्वच पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे। सांगलीच्या तासगाव नगर परिषदेसाठी माजी खासदार संजय पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत युती केलेली आहे। स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी आणि संजय काका पाटील निवडणूक लढणार आहे। वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराचा शुभारंभ झाला। राज्यामध्ये थंडीची लाट ओसरलेली आहे। दुपारच्या वेळी उन्हाचा चटका आता जाणवू लागलाय। उत्तर भारतामध्ये मात्र थंडीची लाट कायम आहे। बद्रीनाथमध्ये बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे, तर मध्य प्रदेशमध्ये थंडीमुळे दोघांचा मृत्यू झालाय।
कोकण मध्य महाराष्ट्रामध्ये आज पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगलीमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुण्यामध्ये अनेक पीएमपीएल बस स्पॉटवर लाईट नसल्यामुळे प्रवाशांना अंधारामध्ये थांबावं लागतं. त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय. राजीव गांधी बस स्टॉप, मोरेबाग बस स्टॉप यासह काही ठिकाणी रात्रीच्या वेळी दिवे नसल्यामुळे तिथे अंधार असतो. बस सुरू असेपर्यंत तरी लाईट सुरू ठेवावेत अशी मागणी प्रवासी करतायत. भिवंडी-वाडा मार्गावरील रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. तर या रस्त्यावरील धुळीमुळे वायू प्रदूषणात सुद्धा वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या आकडेवारीमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. शाळा शिक्षकांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटना प्रचंड वाढलेल्या आहेत. 10वी आणि 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये किरकोळ कारणामुळे एका मुलानं आपल्या वडिलांची हत्या केली. या मुलानं आपल्या वडिलांची हत्या करून त्यांचा मृतदेह घरामध्येच पुरला. त्यानंतर घरामध्ये दुर्गंधी येऊ लागल्यामुळे 8 दिवसांनंतर हे प्रकरण उघडकीला आलं. वसईमधील दामुपाडा परिसरामध्ये दरोडा टाकल्या प्रकरणात कारवाई करण्यात आलेली आहे. या प्रकरणी पोलिसांनी केवळ 48 तासात 3 आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. या आरोपींनी दरोडा टाकत 12 तोळे सोन्याचे दागिने आणि मोबाईल लंपास केला होता. पुणे कोल्हापूर मार्गावर आरटीओकडून वाहनांची तपासणी केली जाते. नवले पुलाजवळच्या भीषण अपघातानंतर वाहनांची तपासणी सुरू आहे. या ठिकाणी 250 जाड वाहनांची तपासणी करत 151 वाहनांवर नियमभंगाबद्दल दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. शहापूरच्या शेंद्रुण रस्त्यावर भीषण अपघात झाला. पनवेलच्या दिशेनं जाणाऱ्या कार चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे कार थेट नदीच्या पात्राच्या दिशेनं गेली. गेल्या 8 वर्षांपासून शहापूर मुरबाड रस्त्याचं काम संथ गतीनं सुरू आहे. त्यामुळे संताप व्यक्त होतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका बेजबाबदार कार चालकानं अचानक ब्रेक दाबल्यामुळे अपघात झाला. मागून येणारा रिक्षा सुद्धा त्याला धडकली आणि त्यामुळे 2 कार रिक्षावर धडकल्या. एकामध्ये चिमुकल्याचा मृत्यू झालेला आहे. कारचंही मोठं नुकसान झालंय. महाड शहरातील एका बेकरीला मध्यरात्री आग लागली. आगीमध्ये दुकानातलं साहित्य जळालंय. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे.